ना इश्क की जरूरत ना कोई राय चाहिए, बारिश के मौसम में बस एक कप गरम चाय चाहिए. आणि म्हणूनच आज कांतास किचन शो मध्ये मी स्पेशल चाय मसाला घेऊन आली आहे. चला तर मग माझ्यासोबत मस्तपैकी चहा मसाला बनवूया. पावसाळा सुरू झालाय आणि त्यामध्ये मस्तपैकी गरम गरम स्पेशल चहाची मजाच काही और असते. आणि आजच्या चहाच्या मसाल्यासोबत जर तुम्ही चहा बनवला तर तुमच्या रोजच्या चहाला चार छान लागणार आहेत. सो हा चहाच्या मसाल्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स काय आहेत ते आपण बघूया. सुंठ पावडर आहे, त्याच्यानंतर वेलची, त्याच्यानंतर दालचिनीचे तुकडे आहेत, काळी मिरी पावडर आहे, लवंग आहे, सुकवलेला पुदिना आहे जो सावलीत सुकवलाय, त्याच्यानंतर सुकवलेली गुलाबाच्या पाकळ्या आहेत आणि बडीशेप आहे. आणि आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स तुमचा रोजचा चहा अगदी स्पेशल बनवणार आहेत. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेणार आहोत. अगदी भुरभुरीत वाटले तरी चालणार आहेत, कारण की चहा उकळवताना तो चहा पावडर आणि साखरेसोबत उकळला जाणार आहे. सो चला तर मग आपण ते मिक्सरमध्ये घेऊया आणि त्याची छानशी पावडर करून घेऊया. तर मी सगळे इन्ग्रेडियंट्स या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेत. आता आपण त्याची मस्तपैकी वाटून बारीक पावडर करूया. आता माझा चहाचा मसाला वाटून झाला आहे आणि मैत्रिणींनो, आहा, मला आत्ताच चहाची तलप आली आहे. सो स्पेशली पावसाळा आणि येणारी थंडी या दोन्ही सीझनसाठी उपयुक्त असणारा हा चहाचा मसाला तुम्ही नक्की बनवून बघा. छोटे छोटे जे आजार असतात जसं सर्दी, खोकला, ताप, त्यासाठी सुद्धा इम्युनिटी बुस्टर म्हणून हा स्पेशल टी मसाला खूप छान काम करेल. सो हा चहाचा मसाला नक्की बनवून बघा आणि आम्हाला नक्की कमेंट करा की तुमचा चहा कसा झालाय. आणि कांतास किचन शोला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.